ऋतिक भुवर सुनीसाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर आलाय उत्तुंग असा षटकार. 6 शुभारंभ होतोय शिवशक्ती मुरबाड संघाचा. बघूया आमच्यावर देखील प्रहार करण्याचा सविच्छ प्रयत्न चाललाय. क्रीडा रसिक जागे झाले. उगवत्या सूर्याच्या साक्षीनं फायनलचा सामना पार पडतोय. दुसरा येतोय सलगचा दुसरा षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून. धाव संख्या झाले 12. 2 षटकांचा सामना आहे. ऋतिकचा समाचार घेतोय. चला वाढतील ज्येष्ठ मंडळी आपल्यास विनंती आहे. ऋतिकचा समाचार चाललाय. संख्येची ऋतिकचा समाचार घेतोय. 2 चेंडूवर 2 षटकार लावलेत. परत एकदा आता योगा झेल सोडत नाही. सुमित बाद होतोय पण सुमितनं आपलं काम करून गेलाय. सुमित चला पुढचा फलंदाजी होते. धावा झाल्यात 12. लाईव्ह प्रेक्षक कारण हा सोमेश्वर क्रीडा मंडळाचा इतिहास आहे. चला चिंचे कालच्या मैदानामध्ये पहिला इतिहास होता आणि खराब चेंडू. एक निभर धावसंख्या झाले 13. चिंचेच्या मैदानाला पहिला इतिहास होता. आज रेकॉर्ड झालाय आणि फलंदाज स्वप्नील नो आहे का? आज फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू नाही ना फलंदाज बाद झालाय. केलं देखील पाहिजे. फायनलचा सामना आहे. अंतिम चषकावर नाव कोण कोरणार. चेंडू निर्धाव जातोय ऋतिकचा. सुनीलजी निर्धाव आलाय. गेम मध्ये आलाय परत एकदा साही ऋतिक आणि 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 6 धावा. आणि धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाले 19. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती मुरबाड संघाची धावसंख्या 19. बॅट्समनचं नाव काय अमोल? या ठिकाणी संपन्न होतोय फायनलचा सामना. चला शेवटचे 6 चेंडू किती धावांचा डोंगर उभा केला जातोय बघायचा आहे. पहिला चेंडू आणि अमोल बाद होतोय. पहिला धक्का पहिल्या चेंडूवर बसतोय अमोलच्या रूपानं या ठिकाणी. चला कालच्या मैदानामध्ये घडले नक्कीच निर्धाव धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या झाले 19. कमबॅक केलं जातं या ठिकाणी सपाटवाडी संघाकडून. सुंदर फटक्याची 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? दुसरीचा प्रयत्न झाला. 2 पूर्ण केल्यात आणि फलंदाज बाद होतोय. शुभम तिकडे गेला दादा. धावसंख्या झाले 21. आवाज कमी आला म्हणून बोलले. एवढी मोठी स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. नक्कीच या ठिकाणी एक दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या झाले 23. बघूया धावसंख्या झाली 23. सुंदर फटकेबाजी आणि 6 धावा. 9 खराब चेंडू. 1 निभर पडते. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली 30. आणि आता यश काय करतोय बघायचं. साईराज साठी साईराज कसा समाचार घेतोय. साईराजला घेतलाय समाचार. आल्या 6 धावा 30 धावा. ऑल सपाटवाडी आणि शिवशक्ती मुरबाड विजयासाठी सपाट बोरवाडी संघाला 12 चेंडू 37 धावा. सामना सुरुवात अमोल येतोय ऋतिकसाठी. पहिला चेंडू अवांतर धाव. 1 निभर पडले. शुभारंभ केला जातोय अवांतर धावेने. धावसंख्या झाले 1. विकेदादा साहिल परत धंदा लावण्यासाठी आले. स्पर्धा संपली नाही. अवांतर धाव. 1 निभर. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाले 2. बघूया विजय खिचून परत एकदा तिसरी अवांतर धाव. धावसंख्या होते 3. आणि एक धाव प्राप्त केले. अपील केले. अपील फेटाळली गेले. धाव संख्या झाले 4. पहिल्या चेंडूवर तर 4 धावा आल्या आहेत. विजयासाठी एकूण 37 धावा. अजून 33 धावांचं उद्दिष्ट आहे. यशला कारनामा करावा लागणार आहे. छेडछाड करावी लागणार आहे. षटकारांचा पाऊस पडावा लागणार आहे. होतोय का? आणि छेड टिपलाय. मोठा मासा गाळा लागलाय यशच्या रूपानं. या ठिकाणी यश नमूद परततोय. धाव संख्या स्थिरावले. धावसंख्या झाली 4. यशची जागा घेण्यासाठी येतोय टेना. रोहित उर्फ टेण्या. चला बघूया करिश्मा करावं लागणार आहे टेण्याला. आज बाकी पाऊस पडावा लागणार आहे. हा सोमेश्वर क्रीडा मंडळाचा अमोल क्रमांकाचा चषक या ठिकाणी जागेवरती ठेवायचा असेल तर काही ना काहीतरी छेडछाड करावी लागणार टेण्याला. टेण्यानं छेडछाड केली आणि टेण्याच्या बॅट मधून आला पहिला षटकार. धाव संख्या होते 10. विजयासाठी अजून 27 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत.
9 चेंडू आणि 27 धावा. म्हटल्याप्रमाणे टेण्याने कारनामा करायला सुरुवात केली आहे. अजून 2 षटकार. बघूया. प्रत्येक चेंडूवर 3चा एव्हरेज येतोय. धावसंख्या 9 त्रिक झाले. 27. टेण्या टेण्यानं टेण्या, मारला का? टेण्या. हा, झेल. हो, हो, हो. झेल टीमनं अमोल कुशल. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि साईराजनं केलंय. साईराजनं सुंदर क्षेत्ररक्षणचा सामना पार पडतोय. एकदा पुढे गेले बघूया. आणि एका धाब्यावर समाधान. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाले 11. हलका मारून चालणार नाही. ऋतिक अजून जागेवरती आहे. ऋतिकला षटकार मारावा लागणार सुनीलजी. नक्कीच नक्कीच करिश्मा करावं लागणार आहे. हो मारलाय मारलाय मारलाय. ऋतिकच्या बॅट मधून आलाय षटकार आणि धावा झाल्यात 17. होणार बघा रंगतदार होणार. अहो, तिकडे ऋतिका इकडे अमोल आहे. बघूया